अशा प्रसंगी नेहमी शांत राहा। ते कसे तर आपण यामध्ये बघूया। जीवनामध्ये अनेक प्रसंगी गप्प बसावं। गप्प राहण्याचे असे अनेक फायदे आहेत, तसे तोटेही आहेत। काही प्रसंग असे असतात जिथे बोलणे आवश्यक असते आणि काही प्रसंग असे असतात की गप्प बसणे शहाणपणाचे लक्षण तिथे असते। अनेक प्रसंगापैकी काही असे प्रसंग आहेत जेव्हा गप्प बसणे हे आपल्या खूप फायद्याचं ठरते। जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल, तेव्हा तुम्ही फक्त शांतपणे ऐकून घ्या आणि तुमचे मत व्यक्त करू नका। कारण जो व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या समोर वाईट बोलतो, तो उद्या तुम्ही काही बोललात तर तो तुमची बदनामी करू शकतो। जर तुमच्याकडे कोणत्याही घटनेची किंवा कोणत्याही विषयाची अपूर्ण माहिती असेल किंवा आहे पूर्ण माहिती, तर अशा वेळी गप्प बसणे चांगले आहे। कारण अपूर्ण ज्ञान धोकादायक आहे। ते तुमच्या चेष्टेचा विषय बनवू शकते की तुम्हाला अडचणीत सुद्धा आणू शकते। जेव्हा तुमची भावना कोणीही समजून घेत नाही, जर तुम्हाला असे वाटत असेल की कोणीही तुमच्या भावना, दुःख किंवा त्रास शब्दात समजू शकत नाही किंवा तो तुमचे लक्षपूर्वक ऐकून घेत नाही, तर अशा व्यक्तीसमोर शांत राहणे चांगले आहे। कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाशी काहीही घेणं देणं नसते। अशा लोकांना तुमचे रहस्य सांगून तुम्हाला पश्चाताप होईल। जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्यांचे दुःख किंवा त्रास सांगत असेल, तर याचा अर्थ तो तुम्हाला स्वतःचा समजत आहे। अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा आणि त्यांचे दुःख किंवा समस्या ऐकून घ्या। त्यांच्या वेदना किंवा समस्या इतर कोणाशीही शेअर करू नका। आपण बघतो जे लोक शांत असतात ते कठीण आणि तणावपूर्ण परिस्थितीतून चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकतात। याचे कारण असे की कठीण परिस्थितीत त्यांचा संयम सुटत नाही आणि तर्काने विचार करण्याची क्षमता त्यांच्यात असते। यामुळे ते परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात। राग किंवा द्वेष करणारे लोक जेव्हा तुमचा स्वतःचा किंवा नातेवाईकांपैकी कोणी तुमच्यावर रागावतो, तुमचा अपमान करतो किंवा द्वेषपूर्ण शब्द बोलतो, तेव्हा गप्प बसावे, जेणेकरून त्या व्यक्तीचा राग पूर्णपणे निघून जाईल। जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प बसा आणि योग्य वेळेची वाट पहा। तो स्वतः तुमची माफी मागेल किंवा त्याला त्याची चूक नक्कीच कळून जाईल। तुम्ही पाहिलं असेल, पृथ्वीवरील सर्व ऋषी आणि संत एकांतवास राहिले कारण त्यांना फारसे बोलायचे नव्हते आणि फारसे ऐकावे लागत नव्हते। महावीरांना 12 वर्षे आणि महात्मा बुद्धांना 10 वर्षे मौन धारण करून ज्ञान प्राप्त झाले। जेव्हा आपण कमी बोलतो तेव्हा आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा खूप भर पडत असते। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबायला विसरू नका।